तामिळनाडू विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. प्रस्थापितांसाठी अत्यंत धक्कादायक असंच या निकालांचं वर्णन करता येईल असाच धक्का तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांना बसलाय. M.K. स्टॅलिन यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. कोलाथूर या स्टॅलिन यांच्या बालेकिल्ल्याला अभिनेता विजय यांच्या नवख्या पक्षाने सुरुंग लावलाय. येथून विजय यांच्या TVK पक्षाचे VS बाबू यांनी M.K. स्टॅलिन यांना पराभवाची धूळ चारली आहे. DMK आणि स्टॅलिन यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक असाच हा निकाल म्हणावा लागेल. विद्यमान मुख्यमंत्र्यालाच निवडणुकीत पराभवाचं आसमान पाहावं लागावं असं बहुधा पहिल्यांदाच तामिळनाडूच्या राजकारणात घडलंय. दुसरीकडे विजय यांच्या TVKने मात्र पदार्पणातच आपला करिश्मा दाखवलाय. अभिनेता विजयला येथील जनतेनं भरभरून जनमत दिल्याचं निकाल सांगतायत. ताज्या अपडेट्सनुसार विजयचा TVK पक्ष 109 जागांवर आघाडीवर आहे. 234 जागा असलेल्या तामिळनाडू विधानसभेमध्ये बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. विजयचा TVK पक्ष बहुमताच्या आसपास पोहोचला असला तरी स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी लागणारा आकडा सध्या तरी त्याच्या खात्यावर जमा होताना दिसत नाहीये. DMK काँग्रेस आघाडी 72 जागांवर तर AIDMK भाजप आघाडी 53 जागांवर पुढे आहेत. एकंदरीतच निकालांचे कल पाहता तामिळनाडू त्रिशंकू परिस्थितीकडे झुकताना दिसतोय. विजय यांच्या पक्षाने पहिल्या निवडणुकीच्या मानाने भरघोस यश संपादित केलं असलं तरी सत्ता स्थापनेसाठी कोणाच्या तरी कुबड्या त्यांना वापराव्याच लागणार आहेत. या निकालांमुळे येत्या काही दिवसांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणामध्ये नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते.